नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येनं देशभरातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल राजकीय आणि सामाजिक वातावरण अक्षरशः ढवून निघालं. याच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. नेमक्या या 100 दिवसांमध्ये काय घडलं आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे, परंतु यामध्ये अजूनही 7 प्रश्न जे आहेत ती अनुत्तरित आहेत आणि याच प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, संतोष देशमुखांची हत्या होऊन आज 100 दिवस पूर्ण होत आहेत, परंतु या प्रकरणामध्ये आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल झालेलं आहे, परंतु यामध्ये 7 प्रश्न जे आहेत ती अद्यापही अनुत्तरित आहेत. नेमकं या 100 दिवसांमध्ये काय घडलेलं आहे? राजरत्न, जर आपण पाहिलं तर खरं तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी, तू ज्याचा सुरुवातीलाही उल्लेख केलास तशी ही संतोष देशमुख यांची हत्या आहे. कारण अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने एका सेवाभावी सरपंचाचा खून जो आहे तो क्रूर कर्म्यांनी या सगळ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. आरोपपत्रांमधून जे काही भयावह फोटो समोर आले त्यातून या हत्येची क्रूरता देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर जे आहे ते आल्याचं पाहायला मिळालं. आणि काही दिवसांपूर्वी राजरत्न, जसं न्यायालयाने म्हटलं होतं अगदी त्याप्रमाणे या आरोपींनी अक्षरशः, नराधमांनी अक्षरशः हा खून जो आहे तो एन्जॉय केला. ही जी टिप्पणी न्यायालयाने जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि तरी देखील राजरत्न, जर आपण पाहिलं तरी भले केज पोलीस स्टेशन आहे, CID SIT या सगळ्याबाबत तपास करत होती, चार्जशीट त्यानंतर दाखल झालं, या मात्र अजूनही आणखी ही अनेक महत्वाचे प्रश्न जे आहेत ते या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यातला पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर डॉक्टर संभाजी वायभसेंचं पुढे काय झालं. कारण राजरत्न, आपण जर पाहिलं तर हेच डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांनी आरोपींना फरार होत असतानाची आर्थिक मदत जी आहे ती केली गेल्याचं बोललं जात होतं. ज्या दिवशी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला अटक झाली, अगदी त्या दिवशीच या दोघांनाही जी आहे ती अटक झाली होती. यांच्याबरोबर राजा सिद्धार्थ सोनावणे होता, त्याचा तर जामीन झाला. आपण पुढच्या प्रश्नामध्ये त्या अनुषंगाने देखील बोलूयात. मात्र आज 100 दिवसांमध्ये नेमकं CID SIT ने याबाबत काय केलं, हा एक मूलभूत प्रश्न जो आहे किंवा महत्वाचा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होता पाहायला मिळतो. राजरत्न, आता मला तुला असं विचारायचंय की 3 महिने पूर्ण झाले, जवळपास 100 दिवसाहून दिवस आज पूर्ण झाले. या 3 दिवसात CID आणि SIT ला नेमकं काय मिळालंय? कारण CID SIT ने साधं 1 लाईन सुद्धा माहिती जी आहे ती ना कधी प्रसार माध्यमांना दिली. संतोष देशमुखांच्या बंधूंनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर त्यांना नंतर ती माहिती जी आहे ती मिळाली गेली. मात्र पहिल्या 8 दिवसाचा तपास काय झाला याबाबतची माहिती अजूनही देशमुख परिवारालाही मिळाली नाही. राजभर संकेत, आपण बघतोय की 9 डिसेंबरला ज्यावेळेस संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येचं मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे हे संतोष देशमुख जे की मसाजोगचे सेवाभावी सरपंच होते, ते कुठंतरी आवादा पवनचक्कीला वाल्मिक कराड आणि त्याची गँग जी खंडणी मागत होती त्या खंडणी प्रकरणामध्ये कुठंतरी आडवे आले. त्यांनी या प्रकरणाला कुठेतरी विरोध केला. त्यामागचा त्यांचा उद्देश असा होता की आवादा पवनचक्की प्रकल्प जो आहे तो मसाजोग मध्ये होतोय, त्यामुळे कुठेतरी गावातील लोकांना, गावातील युवा तरुणांना असेल किंवा नागरिकांना कुठेतरी रोजगार मिळेल आणि या प्रोजेक्टला असेल किंवा ह्या प्रकल्पाला असेल विरोध करू नये अशी त्यांची एक महत्वाची मागणी होती. परंतु वाल्मिक कराड जो आहे आणि त्याची जी गँग आहे त्यांनी जवळपास या प्रकरणामध्ये जर काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटींची खंडणी या आवादा पवनचक्कीला जी आहे मागितलेली होती, तिथल्या अधिकाऱ्यांना मागितली होती. आणि त्यानंतर या खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख आडवे आले आणि त्यामुळे त्यांची कुठेतरी 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संकेत, जर महत्वाची गोष्ट पाहिली तर आपण पाहतोय की कोणतंही प्रकरण असेल त्या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी असतात, जे की हाय प्रोफाईल केस असतात किंवा ज्या चर्चेतल्या केसेस असतात, त्या बाबतीमध्ये जनतेमध्ये येऊन किंवा प्रसारमाध्यमाला येऊन माहिती देत असतात. परंतु आपण बघतोय की आज जवळपास 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीची पत्रकार परिषद घेतलेली नाही, पत्रकारांना त्या संदर्भामध्ये माहिती दिली नाही. पत्रकारांचा सोडा, या संदर्भामध्ये थेटपणे जे धनंजय देशमुख आहेत, जे की संतोष देशमुखांचे बंधू आहेत, त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांनी कसलाय तपास कुठपर्यंत आलेला आहे, या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने तपास झालेला आहे, कोण कोणाला आरोपी करण्यात आलेला आहे, या बाबतीमध्ये कसलीही माहिती दिली नव्हती. शेवटी धनंजय देशमुखांना थेटपणे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर कुठेतरी या प्रकरणामध्ये नवनीत कावत यांनी त्यांची समजूत घातली आणि थेटपणे
या प्रकरणामधले जे तपास करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी मी तुमची बातचीत करून देतो आणि तुम्हाला तपास कुठपर्यंत आलेला आहे ते सांगतो. आणि त्यानंतर पाहिलं तर संतोष देशमुख अर्थात धनंजय देशमुखांनी आंदोलन केल्याच्या नंतर उद्याच्या दिवशी जे आहे तपास अधिकाऱ्यांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांची त्यांची भेट घालून देण्यात आली आणि तपास त्यांनी कुठपर्यंत आलेला आहे ते सांगितलेलं आहे. परंतु आता महत्वाचा प्रश्न असा आहे संकेत, ज्यावेळी माध्यमांमधून आता या प्रकरणामध्ये 1400 पानांपेक्षा जास्तीचं जे आहे ते आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. या सर्वच आरोपींवरती आता मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु एक महत्वाचा प्रश्न आता असा उपस्थित होतो, ज्यावेळी प्रसार माध्यमांमधून या प्रकरणामधले जेव्हा जबाब पुढे येत आहेत, प्रसार माध्यमांमधून ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली होती त्याचे फोटो ज्या पद्धतीने बाहेर आलेले होते, त्याचे व्हिडिओ ज्या पद्धतीने बाहेर आलेले होते आणि त्यानंतर जनतेला कळतं की कशा पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यांच्या कुटुंबियांना कळतं की कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हाल करून मारण्यात आलेलं होतं. आणि ही बाब जेव्हा हे प्रसार माध्यमांमधून कळते, परंतु ज्यांच्या घरामधली करती व्यक्ती गेलेली आहे, ज्यांच्या घरामधला एक करता माणूस गेलेला आहे, त्या कुटुंबियांना या बाबतीमध्ये कशाही पद्धतीचा तपास कुठपर्यंत आलेला आहे अक्षरशः सांगण्यातच आलेलं नव्हतं. ज्यावेळेस प्रसार माध्यमांमधून या बातम्या पुढे आल्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थेटपणे अजूनही ना या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, या प्रकरणामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, या प्रकरणामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. कोणीही पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि तपास कुठपर्यंत आलेला आहे ते सांगितलं नाही. आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये सर्वच आरोपींवरती संकेत जे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस मकोका अंतर्गत कारवाई होते त्यावेळेस 180 दिवसांचा अवधी जो आहे तो आरोपपत्र दाखल करण्यासाठी मिळतो. परंतु आपण पाहिलं या प्रकरणामध्ये जवळपास 79 दिवस पूर्ण झालेले होते, त्यावेळेस या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर सीआयडी कसून चौकशी करते, तपास करत आहे. परंतु एक या बाबतीमध्ये जसं तू महत्वाचा उल्लेख केलेला आहे, जवळपास 150 पेक्षा जास्त जणांची जी आहे या प्रकरणामध्ये संकेत चौकशी करण्यात आलेली आहे. आणि जे या प्रकरणामध्ये ज्यांचा संशयित वाटतायत त्यांना या प्रकरणामध्ये ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं होतं, त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये जसं तू सांगितलेलं हो की जे या प्रकरणामध्ये तुला माहिती असेल तर प्रत्येक आरोपीला सहजासहजी सापडलेला नाही, प्रत्येक आरोपी हा फरार झालेला आहे. आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये जशा पद्धतीने दबाव येत होता, कारण आपण पाहिलेलं आहे संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या झाली आणि त्यानंतर जनमानसांमधून जो आक्रोश निर्माण झाला, या प्रकरणाचे पडसाद थेटपणे राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करावी लागली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुद्धा त्यांनी करण्याचं आश्वासन दिलं. एसआयटी मध्ये सुद्धा राजरत्न पहिल्यांदा 1 जानेवारीला जी 10 सदस्यीय समिती गठीत झाली त्याच्यामध्ये मग बीड मधलेच पोलीस अधिकारी दिल्याचं बोललं गेलं. अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाडांनी तर थेटपणे पोलीस अधिकाऱ्यांची नावं ट्विट केली. ती नावं ट्विट केल्यानंतर ती एसआयटी पूर्णपणे रद्दबातल करून पुन्हा 6 सदस्यांची एसआयटी कमिटी जी आहे ती गठीत करावी लागली, ज्याच्यामध्ये मग बसवराज टेले आणि अनिल पाटील वगळता सगळे अनिल गुजर वगळता सगळे अधिकारी जे आहेत ते बदलण्यात आले आणि 10च्या ऐवजी 6 सदस्यीय समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती. नक्कीच संकेत, जी समिती जसं ती एसआयटी समिती न्यायालयीन चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. तहिलानी यांच्या जे अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. हेच तहिलानी जे आहेत त्यांनी 26/11च्या केस सुद्धा त्यांनी जी आहे ती सांभाळलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी सुद्धा समिती नेमण्यात आलेली होती. परंतु संकेत आपण पाहतोय की आता ही एसआयटी समिती नेमण्यात आलेली होती. समितीमधल्या अनेक सदस्यांवरती जे आहे आक्षेप घेण्यात आलेला होता. आता ही समितीमध्ये अनेक बदल सुद्धा एकंदरीत संकेत जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न होतो की निर्माण होतो की ज्या आरोपींना पाठीशी कुणी घातलेलं होतं, जसा तू उल्लेख केलेला आहेस की डॉक्टर वाय भसे, या डॉक्टर वाय भसेंचं पुढे काय झालं, त्यांच्या वकील पत्नीचं पुढे काय झालं, हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कारण या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये मला वाटतं एकंदरीत 8 आरोपींना या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परंतु ज्यांना आश्रय दिलेला आहे, ज्या कोणी आरोपींना आश्रय दिलेला आहे त्यांचं पुढे काय झालं, त्यांचे डॉक्टर वाय भसे असेल त्यांच्या पत्नीचं पुढे काय झालं, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे. या प्रकरणाची उत्तरे जी आहेत आगामी काळ जसं जसं या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये युक्तिवाद होईल त्यानंतर या प्रकरणामधले एक एक प्रकरण नेमकं काय झालं याची प्रत्येक उत्तरं ही पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच राजरत्न, यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पुन्हा उरतो की ज्या दिवशी संतोष देशमुखांच्या हत्येला 60 दिवस पूर्ण झाले होते, त्याच्या 1 दिवस अगोदर खरं तर असं सांगण्यात येत होतं की विष्णू चाटेचा मोबाईल जरी सापडला नसला तरी त्यातील डेटा जो आहे तो रिकव्हर झालेला आहे. जर डेटा रिकव्हर झालाय तर तो मोबाईल कुठे आहे? म्हणजे आज 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा हाच प्रश्न इथं उपस्थित होताना पाहायला मिळतो.
निश्चितपणे, कारण विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण करण्यात आलेलं होतं, असा दावा या आरोपपत्रामध्ये जे आहे ते करण्यात आलेला होता. विष्णू चाटे म्हणजे कोण आहे? हा विष्णू चाटे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता, ज्याला या प्रकरणामध्ये गांभीर्य ओळखून अजित पवारांनी तात्काळ त्याला बरखास्त केलं, त्याला पक्षातून त्याची हकालपट्टी केलेली आहे. कारण हा जो आहे तो या प्रकरणामधला आरोपी आहे. परंतु SIT या प्रकरणामध्ये ज्यावेळेस CID या प्रकरणामध्ये तपास करत होती, संकेत महत्वाचा पुरा ज्यावेळी संतोष देशमुखांना हालहाल करून मारण्यात आलेलं होतं, त्यावेळी या संपूर्ण घटनेचं जे आहे ते चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं होतं. तुला आठवत असेल सुदर्शन घुलेची जी 333 नंबरची जी गाडी होती, 4 व्हीलर होती, स्कॉर्पिओ कार, त्या स्कॉर्पिओ कारमध्ये सुद्धा 2 मोबाईल फोन मिळालेले होते. त्यामधला डेटा सुद्धा CIDने रिकव्हर केला आणि ज्यावेळेस CIDने हा डेटा रिकव्हर केला, संकेत, त्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला, हळहळला. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे संतोष देशमुखांना किती हाल करून मारण्यात आलेलं होतं, त्याचे सगळे फोटोज आणि व्हिडिओज हे समाज माध्यमांवरती व्हायरल झाले. आणि थेटपणे या प्रकरणामध्ये नंतर जर पाहिलं तर थेटपणे धनंजय देशमुखांना थेटपणे राजीनामा द्यावा लागेल. तातडीनं उद्याच्या दिवशी त्यांचा थेटपणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सुद्धा घेतलेला होता. आता महत्वाचं प्रकरण म्हणजे हे जे 2 मोबाईल होते, हे 2 मोबाईल जर पाहिलं तर ते जप्त करण्यात आलेले आहे. परंतु दुसरा एक महत्वाचा मोबाईल तो म्हणजे विष्णू चाटेचा मोबाईल. विष्णू चाटे ज्यावेळेस म्हणतोय, ज्यावेळेस या प्रकरणामध्ये तपास केला गेला त्यावेळेस तो म्हणतोय की मी मोबाईल नाशिकमध्ये फेकला, परंतु हा मोबाईल मी कुठं फेकला मला आठवत नाही. आता या बाबतीमध्ये अजूनही पुढे माहिती आलेली नाही की विष्णू चाटेचा मोबाईल कुठं आहे, त्याचा मोबाईल रिकव्हर झालेला आहे का. कारण हे जे 2 फोन होते, जे की स्कॉर्पिओ गाडी, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी होती, की सुदर्शन घुलेची गाडी होती, त्या गाडीमधले 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत, त्याचा डेटा रिकव्हर झालेला आहे. परंतु विष्णू चाटेच्या मोबाईल फोनचं नेमकं काय झालं, त्याच्यामधला डेटा रिकव्हर झाला की नाही याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाही. आता संकेत, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते. संतोष देशमुखांच्या हत्येला जवळपास 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. या प्रकरणामधल्या प्रत्येक आरोपींना आता CIDने ताब्यात घेतलेलं आहे. परंतु सर्वात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, ज्यांनी संतोष देशमुखांना मारताना व्हिडिओ चित्रीकरण केलं तो कृष्णा आंधळे नेमका आहे कुठं, त्याच्या चौकशीसाठी CIDने असेल किंवा SITने नेमकं काय केलं असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय. संकेत, निश्चितच राजरत्न, या सगळ्यातला हा महत्वाचा प्रश्न म्हणावा लागेल. कारण जो तो मोकारपंथी ग्रुप होता ज्याच्यावर आपण त्या स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपणच ते लाईव्ह देखील करत प्रेक्षकांपर्यंत माहिती देखील त्या मोकारपंथी ग्रुपमध्ये कोण होतं, कशा पद्धतीने व्हिडिओ कॉल आणि काय संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेस केलं, हे सगळं आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत राजरत्न पोहोचवलंच. मात्र यातला महत्वाचा प्रश्न हाच आहे की कृष्णा आंधळे आज 100 दिवसानंतरही कुठे आहे. मग मधल्या काळामध्ये एक बातमी अशी आली की तो महाकुंभमध्ये साधूंच्या वेशामध्ये लपलेला आहे. एक बातमी अशी आली की तो तृतीयपंथीयांच्या वेशामध्ये सध्या फिरत आहे. कालच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी सुद्धा त्या संदर्भातला दावा जो आहे तो राजरत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. किंवा मग एक CCTV फुटेज मध्यंतरी समोर आला होता बघ, ज्याच्यामध्ये स्थानिक वकिलांनी असा दावा केला होता की तो कृष्णा आंधळेच होता. मात्र सर्च ऑपरेशन नाशकात पोलिसांनी करून सुद्धा कृष्णा आंधळे तिथे सापडलेला नाही. मग एक बातमी अशी समोर आली की गिरनारमध्ये जेव्हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे होते तर त्यावेळी पैसे संपले म्हणून या कृष्णा आंधळ्याला जे आहे ते त्यांनी खाली पाठवलं होतं, म्हणजे गिरनार वरून खाली पाठवलं होतं. तो तिथून जो गायब झाला तो गायबच झालेला आहे. तर मग तो पैसे घेऊन ते नेपाळला पळून गेलाय का, अशी देखील एक मधल्या काळातली चर्चा सुरू झाली. मात्र कृष्णा आंधळेच्या शोधासाठी 2 वेळा बीड पोलिसांनी जे आहे ते बक्षिसं लावली याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं राजरत्न. इतकी सगळी बक्षिसं लावून सुद्धा कृष्णा आंधळे जर सापडत नसेल तर CID आणि SIT त्याच्या शोधासाठी नेमकं काय करतीये, हाच इथला महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो राज्यातला. कारण जर आपण पाहिलं तर कृष्णा आंधळे मुळात हा 2 वर्षापासून फरार असणारा आरोपी आहे राज्यातला, रेकॉर्डवरचा आरोपी आहे. खंडणी, खून, मारामारी असे त्याच्यावर गुन्हे देखील असल्याचं पाहायला मिळतं. मात्र हा संतोष देशमुखांच्या हत्येच्या अगोदर बीडमध्ये खुलेआमपणे फिरत असतो. मग पोलीस दलातला एक अधिकारी राजेश पाटील, जे खरं तर आता निलंबित झाले, तर त्यांच्यासोबत त्या कृष्णा आंधळेचा फोटो जो आहे तो फोटो दिसतो. मात्र तरी देखील बीडच्या पोलिसांनी त्याला योग्य वेळी अटक का केली नाही. जर ती अटक केली असती तर संतोष देशमुखांच्या हत्येच्या अगोदरचा जो काही कट हे सगळे आरोपी शिजवत होते त्यांना थोडासा जरब जी आहे ती इथं बसली असती. मात्र तसं का झालं नाही आणि आता
100 दिवसानंतर सुद्धा सीआयडी आणि एसआयटी केवळ म्हणते आमचा शोध सुरू आहे, 2 वेळा तुम्ही बक्षिसं लावलेले आहेत तरी कृष्ण आंधळे सापडत नाही. त्यामुळे सीआयडी आणि एसआयटी नेमका काय करते याची उत्तर आता तरी सीआयडी एसआयटीला जे आहेत ती समोर येऊन देणं जे आहे ते राज्यरत्न गरजेचं आहे. यातला पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न राज्यरत्न असा वाटतो की 3 महिने म्हणजे 3 महिन्याहून अधिक काळ जो आहे तो लोटलेला आहे. आज 100 दिवस पूर्ण झाले. या 3 महिन्यात नेमका तपास कशा पद्धतीने झालाय? संकेत, आपण पाहतोय की हे प्रकरण जे आहे, या प्रकरणामध्ये 3 प्रकरणं एकंदरीत आहेत. यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते खंडणीचं प्रकरण आहे. त्याचबरोबर दुसरं प्रकरण जे आहे ते अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे, म्हणजे अर्थात सुरक्षा रक्षकाला म्हणजे अशोक सोनवणेला झालेली मारहाण. आणि तिसरं प्रकरण जे आहे ते संतोष देशमुखांची हत्या. या 3ही प्रकरणामध्ये आता आरोपपत्र दाखल झालेलं आहे. जर तू पाहिलं तर 6 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान सुदर्शन घुले, अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर जण जे आहेत ते आबादा पवनचक्की प्रकल्पामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी असणाऱ्या शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण करतात. आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर हे जे आरोपी आहेत त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल होतो. त्यानंतर आपण पाहिलं की हे प्रकरण जे आहे ते 6 तारखेचं आहे. त्यानंतर 9 डिसेंबरला जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये कुठेतरी संतोष देशमुख हस्तक्षेप करतात, म्हणून त्यांना 9 डिसेंबरला त्यांचं अपहरण होतं आणि त्यांची थेटपणे जे आहे निर्घुणपणे हत्या करण्यात येते. आता या प्रकरणामध्ये केज न्यायालयामध्ये 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात येतो. 10 डिसेंबर रोजी जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जेही दोषी आहेत त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येतं. आणि हे आंदोलन केल्याच्या नंतर जे आहे या प्रकरणामधला जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना 10 डिसेंबरला जी आहे ती अटक केली जाते. या प्रकरणामध्ये नंतर एंट्री होते जे आहे मनोज जरांगे पाटील हे या प्रकरणामध्ये मध्यस्थी करतात, ग्रामस्थांची चर्चा करतात आणि त्यानंतर हे जे ठिय्या आंदोलन होतं, जे 10 तारखेला ठिय्या आंदोलन केलेलं होतं, हे ठिय्या आंदोलन कुठेतरी मागे घेण्यात येतं आणि तब्बल 24 तासाच्या नंतर संतोष देशमुख यांच्यावरती 10 तारखेला 24 तासाच्या नंतर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानंतर या प्रकरणामध्ये 11 डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुले जो आहे खंडणीतला आरोपी, याला पुण्यातलं जे रांजणगाव आहे संकेत, रांजणगाव मधून अटक करण्यात येते. आता तू लक्षात घे घटनाक्रम, कारण रांजणगाव म्हटलं तर पुण्यामध्ये आहे. त्यानंतर 11 तारखेला जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर, अर्थात या प्रकरणामध्ये महत्वाचे जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर देशमुख कुटुंबियांचे भेट घेतात आणि त्याचबरोबर थेटपणे वाल्मिक कराडवरती या हत्येचे आरोप करतात. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार कोण? आमदार प्रकाश सोळंके जे आहेत ते सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतात आणि या राक्षसी जी वृत्ती आहे आणि कशा पद्धतीने दहशत निर्माण करण्यात आलेली आहे बीडमध्ये, कसे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत यावरती प्रकाश टाकतात आणि या बाबतीमध्ये चिंता व्यक्त करतात. त्यानंतर 11 डिसेंबरला या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि अजित पवार गटाचे केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले या तिघांवरती म्हणजे 11 डिसेंबरला या तिघांवरती खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येतो. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार, आता इथं महत्वाची गोष्ट आहे, ज्यांनी हे प्रकरण अत्यंत आक्रमकपणे उचलून धरलं त्या सुरेश धसांची 12 डिसेंबरला या प्रकरणामध्ये एंट्री होते आणि ते म्हणतात की या प्रकरणामधला जो आका आहे त्या आकावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुरेश धस जे आहे ते 12 डिसेंबरला करतात. 13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा बंदची हाक देण्यात येते. तर त्याच 13 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जो आहे संकेत तो सीआयडी कडे म्हणजे अर्थात बीड पोलिसांकडून सीआयडी कडे वर्ग करण्यात येतो. 14 डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असणारे प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवरती पाठवल्या जातात आणि 14 डिसेंबर रोजी आरोपी जो विष्णू चाटे आहे, खंडणीचा आरोपी जो आहे तो विष्णू चाटे याची अजित पवार गटामधून हकालपट्टी करण्यात येते. आता या प्रकरणाचे पडसाद, आता अजित पवार गटामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशन सुरू आहे, सरकारवरती प्रचंड दबाव आहे. अशावेळी हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घटनेचे पडसाद पाहायला मिळतात. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, विजयसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके असतील, नमिता मुंदडा ज्यांच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडलेली आहे केज विधानसभा मतदारसंघामध्ये, ते हे प्रकरण आणि
लावून धरतात विधानसभेमध्ये आणि संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करतात. आणि त्यानंतर जर पाहिलं संकेत, 18 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला अटक होते आणि 19 डिसेंबर हा दिवस फार महत्वाचा आहे संकेत, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल येतो आणि त्यानंतर जे विधानसभेमध्ये घडतं, कारण संतोष देशमुख यांना जे हाल करून मारलेलं होतं त्यांच्या शरीरावर तब्बल संकेत 56 जखमा आढळून येतात. त्यांच्या शरीरामध्ये ज्या पद्धतीनं रक्त साकाळलं होतं त्याचा ज्या पद्धतीनं सुरेश धस हे प्रकरण मानतात आणि त्यानंतर अक्षरशः सभागृह हळहळून जातं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये 21 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ जे आहेत त्यांची बदली करण्यात येते आणि त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात येतं आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार जो आहे तो देण्यात येतो. 21 डिसेंबर रोजी शरद पवार, आता पहा या प्रकरणामध्ये आता राजकीय हस्तक्षेप व्हायला सुरुवात झालेली आहे. 21 डिसेंबर रोजी जर पाहिलं तर शरद पवार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतात आणि याच भेटीमध्ये अजित पवार यांच्या पुढं मसाजो ग्रामस्थ थेटपणे धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी करतात. अजित दादा, तुम्ही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला, अशी घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 21 डिसेंबर रोजी या प्रकरणामध्ये बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती केली जाते. 24 डिसेंबरला जर पाहिलं संकेत, आबादा पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपासही आता आधी हत्येचा प्रकार सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला होता. आता खंडणी प्रकरणाचा तपास आणि जो सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण प्रकार याचा दोन्हीचे हे प्रकरण जे आहे ते सीआयडी कडे वर्ग करण्यात येतं. 28 डिसेंबर रोजी या प्रकरणामधील 3 आरोपींच्या अटकेच्या मागणीसह त्याचबरोबर वाल्मिक करारावरती खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीय मोर्चा निघतो. आता या घटनेचं गांभीर्य तू समजून घे संकेत, कारण आता या घटनेमध्ये कुठेतरी आता जनतेमध्ये आक्रोश निर्माण होते. एका बाजूला शवविच्छेदन अहवाल आलेला आहे, दुसऱ्या बाजूला हिवाळी अधिवेशन सुरू आहे. फडणवीसांनी या प्रकरणामध्ये बीडच्या अधीक्षकांची बदली केलेली आहे, नवीन पोलीस अधीक्षक आणलेले आहेत. खंडणीचं प्रकरण असेल, मारहाणीचं प्रकरण असेल आणि त्याचबरोबर हत्येचं प्रकरण असेल, हे तिन्ही प्रकरण आता सीआयडी कडे देण्यात आलेली आहेत. आता 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात. आता इथे 30 डिसेंबरला अंजली दमानिया यांची एंट्री होते. 31 डिसेंबरला ज्यावेळेस हे प्रकरण बघतोय की प्रचंड हे प्रकरण चिघळलेलं आहे, अशा वेळी हा राजेशाही थाटामध्ये वाल्मिक कराड जो आहे 31 डिसेंबरला दुपारी 12:15च्या दरम्यान पुण्यामध्ये पाषाण स्थित जे सीआयडी कार्यालय आहे त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर तो शरण येतो आणि अशा पद्धतीने शरण येतो संकेत आणि म्हणतो की या प्रकरणामध्ये संतोष भैया देशमुख यांना ज्यांनी कोणी मारलेला असेल त्यांना फाशीची शिक्षा झालेली व्हावी आणि त्याचबरोबर मला या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय द्वेषापोटी गोवल्या चालले असा आरोप तो करतो. संकेत, हे ज्या पद्धतीने राजेशाही थाटामध्ये हा जो वाल्मिक कराड शरण आलेला आहे त्यावेळेचा घटनाक्रम कसा होता, काय सांगशील? राजरत्न, जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर होणार ही माहिती बातमी खरं तर माध्यमांना अगोदर लागली होती आणि सरेंडर व्हायच्या अगोदर काही दिवस वाल्मिक कराड सरेंडर होणार अशा बातम्या ज्या आहेत त्या येत होत्या. मात्र यातली जर आपण हे पाहिलं राजरत्न, तर वाल्मिक कराड सरेंडर होताना अगोदर तो एक 31 सेकंदाचा व्हिडिओ जो आहे तो प्रसारित करतो, ज्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नाही असं म्हणतो. संतोष भैया देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवा असं म्हणतो आणि या प्रकरणामध्ये तू जसं सांगितलं तसं राजकीय द्वेषापोटी आपल्याला गोवलं गेलंय असं म्हणतो. मात्र तपासाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे बघ 11 तारखेला गुन्हा दाखल झालाय 11 डिसेंबरला, याला सदबुद्धी कधी सुचले 31 डिसेंबर 2024ला की आता तपासात सहकार्य करण्यासाठी आपण पुण्यातल्या पाषाण स्थित सीआयडी कार्यालयामध्ये सरेंडर होतो आणि सरेंडर होताना पण राजरत्न बघ ती काळ्या कलरची गाडी, तो शिवलिंग मोराळे तो त्या सीआयडीच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराडला घेऊन जात असतो. घेऊन जात असताना सीआयडी एसआयटीचा एकही अधिकारी, तेव्हा एसआयटी नव्हतीच, सीआयडीचा एकही अधिकारी तिथे येऊन राजरत्न ना त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय ना
की इथंच थांबा आणि इथून चालत जा असं काही सांगताना पाहायला मिळतं. काही झालं नाही. तिथं गेल्यानंतर हा माध्यमांचे कॅमेरे बघतो न एकदम हिरो सारखा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर थेट हातच जोडताना आपल्याला पाहायला मिळतो. तिथं मग त्याची 5 तासाची चौकशी होते आणि त्याला केज न्यायालयामध्ये सादर केलं जातं. केज न्यायालयात मध्यरात्री उशिरा याबाबतची सुनावणी होते आणि त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती राजरत्न सुनावली जाते. संकेत, आता 31 डिसेंबरला त्याला ताब्यात घेतलं जातं. त्याच दिवशी त्याला केजच्या न्यायालयामध्ये जे आहे ते हजर केलं जातं आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात येते. परंतु या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट येतो, तो म्हणजे 3 जानेवारीला. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पळून जाण्यास ज्यांनी मदत केली त्या डॉक्टर संभाजी वाय भसेला SIT ताब्यात घेते. जसं तू आता सांगितलेलं होतंस की आपण काही प्रश्न विचारलेले होते की या डॉक्टर संभाजी वाय भसेचं पुढे काय झालं, त्याच्या पत्नीचं काय झालं. त्याला 3 जानेवारीला जे आहे संकेत ताब्यात घेतलं जातं. त्यानंतर 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात येते. त्याच दिवशी संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याणमधून अटक केली जाते आणि या 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात येते. संकेत, आता तू बघ, एकाला कल्याणमधून अटक केलेली आहे, वाल्मिक कराडला पुण्यातून अटक केली जाते, तो शरण येतो. त्याचबरोबर आता हे 2 जे आरोपी आहेत, सुदर्शन घुले, सुधीर सांगे, याला सुद्धा पुण्यातून अटक केली जाते. या पूर्वी जर पाहिलं असेल रांजणगाव मधून सुद्धा एका आरोपीला अटक करण्यात आलेली होती. असे 4 आरोपी जे आहेत त्यांना पुण्यातून अटक केली जाते. आता या सर्वच आरोपी जे आहेत त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते 4 जानेवारीला सुनावण्यात येते. 6 जानेवारी रोजी जयराम चाटे असेल, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येतं आणि त्या 3ही आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात येते. आता आपण आपल्या प्रेक्षकांना या 3 महिन्यांमध्ये नेमकं काय घडलेलं होतं, हा संपूर्ण तपासाचा घटनाक्रम कसा होता, या दिवसांमध्ये SITने काय केलं, या संपूर्ण तपशील आपण थोडक्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना देतोय. त्याचबरोबर 7 जानेवारी रोजी पुण्यात CIDला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलीस जी आहेत ती जप्त करतात. ज्यावेळेस CIDला पुण्यामध्ये जो वाल्मिक कराड शरण आला ती स्कॉर्पिओ गाडी सुद्धा जप्त केली जाते. 10 जानेवारी रोजी जर पाहिलं तर विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी घेण्यासाठी CIDने जे आहे ते न्यायालयामध्ये अर्ज करतं. आता हा पोलीस कोठडीमध्ये होता, त्याला आता SIT ताब्यात घेण्यासाठी न्यायालयामध्ये 10 जानेवारीला अर्ज करते. 11 जानेवारी रोजी जर पाहिलं संकेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई, ही फार महत्वाचा घटनाक्रम आहे. या सर्वच आरोपींवरती 11 जानेवारी रोजी मकोका अंतर्गत कारवाई केली जाते. मकोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे कुठेतरी आता तपास यंत्रणांपुढे आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्यांना अवधी मिळालेला आहे, त्यांना तपासासाठी अवधी मिळालेला आहे. कारण आपण नॉर्मल जे चार्जशीट असतं संकेत त्यामध्ये जर पाहिलं तर केवळ 90 दिवसांचा अवधी मिळतो. आता या सर्वच आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई झाल्याच्यामुळे कुठेतरी 180 दिवसांचा अवधी जो आहे तो SITला मिळालेला आहे. या बाबतीमध्ये पुढे जर पाहिलं तर 16 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला SIT ताब्यात घेते. आता हा कुठं होता, पोलीस कोठडीत होता. आता याला कुठं पाठवण्यात आलेलं आहे, SIT ताब्यात घेते. 18 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग VC द्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात येतं. का VC द्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, कारण या प्रकरणामध्ये पाहिलं तर जनतेमध्ये प्रचंड रोष होता. यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि ज्या भागामध्ये घटना घडलेली आहे केज भागामध्ये तिथं कशाही पद्धतीचं, कारण पाहिलं ज्यावेळेस पहिल्यांदा त्या वाल्मिकला न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं होतं त्यावेळेस वाल्मिकच्या समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली होती. संकेत, मोठा फौजफाटा पोलिसांचा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. त्यामुळे कुठेतरी आता हे जे आरोपी आहेत त्यांना VC द्वारे जे आहे न्यायालयापुढे हजर करण्यात आलेलं होतं. 12 तारखेला जर पाहिलं, 12 जानेवारीला जर पाहिलं तर सुदर्शन घुलेला 5 दिवसांची SIT कोठडी होते. त्यानंतर 31 जानेवारीला जे आहे तर सुदर्शन घुलेला परत एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी होते. आता आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेलो आहोत. आपण थोडक्यामध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगूयात, 4 फेब्रुवारीला वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढून मिळते. पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती, आता न्यायालयीन कोठडी. आता कुठेतरी वाल्मिक कराड जो आहे तो जामिनासाठी अर्ज करतोय अशी चर्चा सुरू झालेली होती. 5 फेब्रुवारी रोजी जर पाहिलं तर आष्टी मतदारसंघामध्ये उद्घाटन कार्यक्रमामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कडकात कडक शासन करण्यात यावं असं जाहीर भाषणामधून जे आहे सांगण्यात येतं. त्याचबरोबर 5 फेब्रुवारी रोजी जर पाहिलं तर वाल्मिकच्या बातम्या का बघतोयस, आता लक्षात घ्या बीडमध्ये या वाल्मिक कराडची दहशत किती आहे. कारण हे घटनेमध्ये जे छोट्या छोट्या घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण कव्हर केलेल्या आहेत यामध्ये. कारण तू वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस म्हणून कृष्ण आंधे चा जो मित्र आहे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप
या दोघांनी शंकर मोहिते नावाच्या आरोपीला मारहाण करतात. कारण बघ कशा पद्धतीचं कृष्ण आंधेचं या प्रकरणामध्ये एकंदरीत हे रॅकेट होतं. रॅकेट म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीचा तिथं दहशत होती. कारण तू वाल्मिकांनाच्या बातम्या का बघतोयस, तू कृष्ण आंधेच्या का बातम्या का बघतोयस म्हणून तिथे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघे जण जे आहेत शंकर मोहिते नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण करतात संकेत. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणामध्ये राकेश वाहतूक आणि गौण खजिनाच्या बाबतीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्या ठिकाणी महत्वाची बैठक केली जाते. आणि या बैठकीमध्ये असं सांगितलं जातं की या प्रकरणामध्ये तुम्ही अवैध वाळूचा जो उपसा करणारे आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई करा अशी एकंदरीत जी आहे ती मागणी करण्यात येते. 7 फेब्रुवारी रोजी पाहिलं तर सुरेश धस यांनी आका आणि आकाच्या सहकार्यांची जी आहे नार्को टेस्ट जी आहे ती करा अशी मागणी करतात. त्याचबरोबर 8 फेब्रुवारी रोजी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमध्ये डाटा रिकव्हर करा अशी मागणी धनंजय देशमुख हे करतात. आता तू जसं सांगितलेलं आहेस या प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेचा जो डेटा रिकव्हर केलेला आहे तो कधी केलेला आहे 8 फेब्रुवारीला. सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेचा सुद्धा विष्णू चाटेचा जर पाहिलं तर तो मोबाईल कुठे आहे, आपण जसा टॉप न्यूज मराठीने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आहे आणि त्याचे डेटा रिकव्हर झालेला आहे का असा सुद्धा प्रश्नचिन्ह आपण उपस्थित केलं. ते अद्यापही आरोपपत्रांमधून सुद्धा पुढे आलेलं नाहीये. त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. परंतु 11 फेब्रुवारीला 12वीचे पेपर सुरू होता. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी 12वीचा पेपर देते. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी वाल्मिक कराडची बी टीम कार्यरत असल्याचे आरोप जे आहेत धनंजय देशमुख करतात. संकेत ही वाल्मिक कराडची नेमकी बी टीम काय होती आणि 14 फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख असे आरोप करतात कुठेतरी आमच्या कुटुंबावरती सुद्धा वाल्मिक कराडची बी टीम दबाव टाकते असा आरोप त्यांनी केलेला होता. ही नेमकी बी टीम काय होती? राजारत्न जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचे चेले चपाटे शांत बसतील या गुन्हेगारी क्षेत्रामधनं बाहेर पडतील खरं तर असं वाटत होतं. मात्र धनंजय देशमुखांनी केलेला हा आरोप त्यांनी थेट 4 जणांची नावं सुद्धा राजारत्न याच्यामध्ये सांगितली होती की वाल्मिक कराडची बी टीम आपल्याला धमकी देते, यांच्यापासून आपल्या जीवितास जो आहे तो धोका आहे असं देखील ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी बीडचे एसपी नवनीत कावत आणि SITचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांची भेट देखील घेतली होती. त्या भेटीमध्ये त्यांनी याबाबतची माहिती देखील राजारत्न जी आहे ती प्रेक्षकांना दिली, तपास यंत्रणांना जी आहे ती दिली होती राजारत्न. संकेत या प्रकरणामध्ये नंतर जर आपण पाहिलं तर हे प्रकरण आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊयात. फेब्रुवारी महिन्यामध्ये काय घडलं खूप वेळ जाईल. पण जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये ज्यांनी बीड मधले जे अधिकारी आहेत बीड मधले काही अधिकारी असे आहेत ज्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी किंवा तपासापासून बाजूला ठेवावं अशी मागणी स्वतः तृप्ती देसाई करतात. त्यानंतर नुकतंच जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये त्यांनी बीडच्या अधीक्षकांची भेट घेत काही पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत. पेन ड्राईव्ह सुद्धा त्यांनी एकंदरीत दिलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये आता जर पाहिलं तर महत्वाची घडामोड अशी आहे संकेत की या प्रकरणाचा खटला जो आहे तो कुठेतरी केजमध्ये न चालवता तो कुठेतरी बीड न्यायालयामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी सुद्धा आता स्वतः कुटुंबियांच्या वतीने करण्यात येते. त्याचबरोबर SIT कडून सुद्धा न्यायालयामध्ये करण्यात येते. या बाबतीमध्ये काय तपशील आहे? निश्चितच राजारत्न कालच खरं तर याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय झालेला आहे. कारण पहिली जी सुनावणी होती या सगळ्या अनुषंगाने मला वाटतं 12 मार्चला ती सुनावणी जी आहे ती झाली होती. पुढची सुनावणी आता 26 मार्चला जी आहे ती होणार आहे. ही पहिली सुनावणी ही केज न्यायालयामध्ये राजारत्न पार पडली होती, ज्याच्यामध्ये विशेष सरकारी सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे हे उपस्थित होते. दोन्हीकडचा युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद या निमित्तानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या सुनावणीच्या वेळी वाल्यानं थेटपणे वकील देखील राजारत्न जो आहे तो बदलल्याची माहिती मिळाली होती. कोल्हापूरचे एक वकील आहेत जे वाल्मिक कराडची केस जी आहे ती आता लढवणार आहेत. आणि आता जी 26 मार्चला सुनावणी होणार आहे ती केज न्यायालयाऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जी आहे ती देखील होणार आहे. त्याबाबतचा निर्णय कालच खरं तर न्यायालयाने राजारत्न जो आहे तो दिलेला आहे. संकेत या ठिकाणी आपण काही प्रश्न उपस्थित केले. आपला 6वा प्रश्न जे आहे तो आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. नेमकं सिद्धार्थ सोनवणेचा जामीन का झाला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण सिद्धार्थ सोनवणे हाच आहे ज्यांनी टीप दिली होती. संतोष देशमुख कुठून निघाले, किती वाजता निघाले, त्यांच्यासोबत कोण आहे याची टीप दिलेली आहे. नेमका सिद्धार्थ सोनवणेचा जामीन का झाला असं वाटतं? निश्चितच राजरत्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की मस्साजोगचा एक ग्रामस्थ
ज्यांना मारहाण झाली त्या वॉचमनच्या भावकीतला हा सिद्धार्थ सोनावणे, आणि असं असताना तो संतोष देशमुखांच्या अंत्ययात्रेला सुद्धा उपस्थित राहतो. मात्र नंतर कळतं की आरोपी संतोष देशमुखांचं जे लोकेशन होतं 9 तारखेला, संतोष देशमुख कुठे जात आहेत, कुठे थांबतायत, कोणासोबत आहेत, तिथून त्यांचा पुढचा प्रवास कसा असणार आहे, हे सगळं हा सिद्धार्थ सोनावणे या आरोपींना सांगतो. या हत्या प्रकरणात जेवढे हे सगळे विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक केदार, जयराम चाटे, हे जेवढे सगळे दोषी आहेत, तितकाच दोषी हा सिद्धार्थ सोनावणे देखील आहे राजरत्न. मात्र 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याचा जामीन जो आहे तो झालेला आहे. नेमका हा जामीन का झाला याच्या बाबतचे कोणते ठोस पुरावे सीआयडी, एसआयटी किंवा केस पोलिसांना मिळाले नाहीत का, मग याचा जामीन देताना नेमके कोणते निकष ठेवले गेले, हे सगळेच प्रश्न जे आहेत ते देखील राजरत्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. यातला एक महत्वाचा प्रश्न राजरत्न, सातवा आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा प्रश्न राजरत्न यातला असा वाटतो की आवादा कंपनीला खंडणी मागितली होती सुरू, आणि एकदा दोनदा मागितली नव्हती तर ती तब्बल 6 वेळा खंडणी मागितली होती. ते चार्जशीट मधनं जे आहे ते उघड झालेलं आहे, तसं समोर देखील आलेलं आहे. मात्र आवादा कंपनीने जर वेळीच तक्रार दिली असती तर कदाचित आज संतोष देशमुख हे आपल्या मध्ये असते, एका सेवाभावी सरपंचाला जीव गमावा लागला नसता. तर आवादा कंपनीने नेमकी तक्रारच या सगळ्यामध्ये का दिली नाही 6 खंडण्या येऊन सुद्धा, हा एक प्रश्न इथं राजरत्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय. संकेत, आपण पाहतो की वाल्मिक कराड जो की या प्रकरणामधला मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ह्या 1 क्रमांकाचा जो आरोपी आहे वाल्मिक कराड, तो तब्बल 6 वेळा कॉल करून धमकी देतो. 6 वेळा कॉल करतो आणि 6व्यांदा जे आहे ते संपूर्ण मारहाणीचं प्रकरण जे आहे ते 6 डिसेंबरला घडतं. जर पाहिलं तर एवढ्या वेळा हा वाल्मिक कराड खंडणी मागतो, तर ही जी आवादा पवनचक्कीचे जे अधिकारी आहेत ते या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये तक्रार त्यांनी तेव्हाच दाखल का केली नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी जर वेळीच तक्रार दाखल केली असती तर हे जे आरोपी आहेत, जे की सर्राईत गुन्हेगार आहेत, यांच्यावरती वचक झाला असता, पोलिसांनी या बाबतीमध्ये कारवाई केली असती आणि सेवाभावी सरपंच असणाऱ्या संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते. परंतु यामध्ये कुठेतरी तक्रार दाखल करण्यासाठी कुठेतरी या आवादा पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी दिरंगाई केली आणि त्याचा खूप मोठा जो परिणाम म्हणजे संतोष देशमुखांची झालेली हत्या. आता या ठिकाणी महत्वाचा दुसरा एक प्रश्न आहे संकेत, ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या होते आणि त्यानंतर हे प्रकरण एवढं काही तापतं आणि देश अर्थात जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठा आक्रोश निर्माण होतो, अशा वेळी कुठंतरी या बाबतीमध्ये वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असेल आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल होते. या प्रकरणामध्ये पाहतोय संकेत की ज्या पद्धतीचं ज्यावेळेस पहिल्यांदा वाल्मिकला आणण्यात आलेलं होतं न्यायालयामध्ये, त्यावेळेस जर न्यायालयाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर त्याचे समर्थक जे आहेत मोठ्या पद्धतीने घोषणाबाजी करतात. त्या ठिकाणी मोठ्या वेळ जे आहे तणावाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं. कारण खूप अंजली दमानी असतील, तृप्ती देसाई असतील, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर असतील, त्याचबरोबर सुरेश धस असतील, हे सगळे जे आहेत ते सातत्यानं वाल्मिक कराडची कशा पद्धतीनं बीड जिल्ह्यात दहशत आहे. कारण वाल्मिक वारंवार खंडणीच्या ज्या धमक्या देतोय त्यामध्ये काय म्हणतोय, तुम्हाला जर बीडमध्ये प्रकल्प सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या. तुम्हाला बीडमध्ये प्रकल्प सुरू ठेवायचा असेल तर तुम्ही तात्काळ खंडणी द्या, अन्यथा काम आहे त्या परिस्थितीमध्ये बंद करा. काम बंद केलं नाही तर खूप गंभीर परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीच्या आशाच्या धमक्या हा वाल्मिक कराड वारंवार देतोय. परंतु या अधिकाऱ्यांवरती एवढी काही दहशत या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची होती आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी तक्रारच दाखल केली नाही. आणि ज्यावेळेस संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या झाली, त्यानंतर बंद पुकारण्यात आला, त्यानंतर त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर 24 तासाच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर संतोष देशमुखांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माफ करा, संतोष देशमुख यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर जर पाहिलं संकेत, कुठेतरी या प्रकरणाची तीव्रता वाढली आणि अशा वेळी ज्या घटनेमुळे या केसचा जो मूळ बेस आहे तो खंडणीचा आहे. कारण खंडणीमधून संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या प्रकरणामध्ये हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये खंडणीची केस दाखल केली आणि त्यानंतर आता हे तिन्ही प्रकरण, खंडणीचं प्रकरण, सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण प्रकरण, हत्येचं प्रकरण एकत्रित मर्ज करून या बाबतीमध्ये आता पुढील खटला जो आहे तो पुढे जातोय. आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता विशेष सरकारी वकील
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या आधी जर आपण पाहिलं तर बाळासाहेब कोल्हे या प्रकरणाची बाजू लढवत होते. ते पण या प्रकरणामध्ये असणार आहेत, पण विशेष सरकारी म्हणून वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिल्या सुनावणीच्या वेळी जर आपण संकेत पाहिलं ते कुठेतरी गैरहजर होते, परंतु आता दुसरी जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये ते उपस्थित राहून या प्रकरणामधली बाजू उचलून धरू शकतात. परंतु आरोपींच्या वकिलांच्या मार्फत पहिल्या सुनावणीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला जे आरोपींचे जबाब आहेत त्या जबाबाच्या प्रती मिळालेल्या नाहीत. आरोपींनी नेमका काय जबाब दिलेला आहे, त्याचबरोबर जे डिजिटल इव्हिडन्सेस काय आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली नाही. त्या बाबतीत आम्हाला माहिती मिळावी आणि त्यानंतर आम्हाला या बाबतीमध्ये आम्ही पुढीलचा युक्तिवाद करू शकू असं आरोपींच्या वकिलाच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हे जे 7 प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरं अद्यापही महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली नाहीत. ही उत्तरं कधी मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या प्रकरणामध्ये आता आरोपपत्र 1400 पानांपेक्षा जास्तीचं आरोपपत्र संकेत दाखल करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे कॉल डिटेल्स होते त्या कॉल डिटेल्स सुद्धा एकंदरीत संकेत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं होणार आहे. संकेत आपण पाहतो की जवळपास 100 दिवसांचा घटनाक्रम आपण आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संकेत आता पुढे या प्रकरणामध्ये तपास होणार आहे. नेमकं या 100 दिवसांमध्ये तपास कशा पद्धतीने झाला, पुढे आता आणखी काय होऊ शकतं, संतोष देशमुखांना न्याय कधी मिळू शकतो, काय वाटतंय? राजारत्न, खरं तर 100 दिवस ही फार मोठी गोष्ट आहे. खरं तर एका सेवाभावी सरपंचाचा खून अशा पद्धतीने अमानुषपणे हत्या झाल्यानंतर एक निर्घृणपणे या सगळ्या सेवाभावी सरपंचाची हत्या झाल्यानंतर पुरावे समोर आल्यानंतरच खरं तर हे सगळ्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा, CID, SIT यांनी वेळीच कठोर पावलं उचलणं गरजेचं होतं. राजरत्न, आता तरी 100 दिवसात तपास यंत्रणांना कृष्ण आंधळेला पकडण्यामध्ये अपयश आलेलं आहे. निदान आता तरी कृष्ण आंधळेच्या तपासासाठी जलद पावलं, काही कठोरात पावलं उचलावी लागली तर ती सगळी पावलं उचलून बीड पोलीस, केज पोलीस, कारण केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे आणि अर्थातच CID आणि SIT यांनी योग्य पद्धतीने पावलं उचलून त्या कृष्ण आंधळेला पहिल्यांदा गजाआड करणं गरजेचं आहे. कारण काल धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय राजरत्न, कदाचित त्याच्याकडे अनेक महत्वाचे पुरावे असू शकतात म्हणून तो पोलिसांना समोर हजर होण्यात जी आहे ती दिरंगाई करतोय. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने तो कृष्ण आंधळेला पहिल्यांदा खरं तर अटक करा आणि त्यानंतर जर आपण पाहिलं राजरत्न तर हे तपास यंत्रणा आणि या सगळ्या क्रूरकर्मा नराधमांना फाशीशिवाय शिक्षाच असू शकत नाही दुसरी. त्यामुळं या अनुषंगानं देखील तपास करत या सगळ्या क्रूरकर्म्यांना फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न जे आहे ते होणं गरजेचं आहे. राजरत्न, नक्की संकेत, संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 100 दिवसांचा अवधी पूर्ण झालेला आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी असणारा कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये. या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. आता न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये युक्तिवाद होणार आहे. आरोपींवरचे जे त्यांनी जबाब दिलेले आहेत ते जबाबाची निश्चिती होणार आहे, त्यांच्यावरती आरोप निश्चिती होणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.